आमच्या अंगावर सॉरी गाईस, सॉरी मी तुम्हाला जो वीर खणतो तोच वीर मध्ये पडतो, त्याची गत ही आहे. काय करतोय तो? माकड्या खाली उतर खाली. त्याला कलर मारायला त्याचा जीव घाबरतो ना, रिकाम्या परत तू जाशील ना रे खरे हा कलर मारायला येड्या पावल्या. सो गाईस, आज आम्ही गच्चीवर काय करताय ते पण इतक्या पावसामध्ये. कारण असं आहे की ना, जे पावसाचं पाणी येतंय ते डायरेक्ट बिल्डिंग मध्ये घुसतंय. सो आज आम्ही ठरवलं की ना, हे बघा आम्ही हे आणलेलं आहे हिरवा कापड. हा कापड आहे ना, आता इथून वरतून सोडणार आहे आम्ही आणि पूर्ण बिल्डिंग सिक्युअर करणार आहे. म्हणजे आतमध्ये पाणी नाही जाणार, नाही तर फुल पाणी येतं डायरेक्ट बिल्डिंग मध्ये. स्टुडिओ वगैरे सर्व ओलं होतंय. सो चला आता हे बघते माकड लवकर. अय येड्या उतर. का इथे बसायची जागा आहे का ते? हा सो चला गाईज, पटापट आपण आता हे टाकू आणि सिक्युअर करू बिल्डिंगला. ये आ गया हमारा WWE. 2000 रुपयाचं पडलं डायरेक्ट. 2000 रुपयाचा हा कापड घेतलाय मी 6 बाय 8 मीटर. असा 6 आणि असा 8. स्वतः बघू किती मोठा आहे. आय होप पूर्ण बिल्डिंग कव्हर व्हायला पाहिजे याच्याने. खाली ओलं करताय तुम्ही सर्व ते. उद्या आता वास पण ओलं होईल. अरे पण ते कपड्यांचे सर्व खराब होतील तुमचे. बोले तो अरे एवढी बारीक आणली का रे तुम्ही? अरे भरपूर आहे. तिच्याने कापला नाही जाणार, निळी कायची लागेल त्याला. नाही पुरी बाटली उलटी गेली, मी तुझ्या अंगाचा विचार करतो. माहिती ना लोकांना, काम करतोय तू पहिल्यांदा, आज गरज नाही दाखवायची. हे बघा असं मी बांधलंय मस्तपैकी. फक्त आहे ना, आय होप हे फाटायला नको बस. रेडी करणार पाऊस कसा येतोय डायरेक्ट कळणार. पाणी डायरेक्ट असं प्रोसेस असते. ते डोक्याच्या कशा बुच्च्या बांधतात तसं बांधलं पागल. बरोबर बांधली त्याने. बांधायची ना. वहिनीच्या साईडनं बोलली तर वहिनी समजणार. मी ओली होते. होऊ दे अरे मी सर्दी खोकला आहे आधीच. होऊ दे, काही नाही. मी तुला इज्जत नाही. कशामध्ये? इकडं पाय, गरमाईमध्ये इकडं पाय. मग बोल, खाली जाऊन कॉफी मागवशील. डोक्याला कसे ते काय म्हणतात ते चुडा बांधतात ते पोरी. तसं बांधलं चुडा? डोक्याला चुडा बांधता पोरी? चुडा का काय? चुडा वेणी. कोणाची वेणी बांधली काय मी तिथं बांधून ठेवलं. अ सर काळा काळा दिसतंय हा. चंपेची वेणी पार आहे बेडा व्हिडिओ जाय ना. पाय गेला तू आता. चंप्या म्हणतो बाई आडाया. कोण आहे चंपा? फुले का? का रे भाऊ, आता काय माती आणली जाईल रे आपली? चंपेची वेणी घालतो. हा आता काय माती आणली जाईल तुझी वाली? रेडी? सो चलो गाईस. अरे पहिले त्याला एक दगड बिगड बांधा खाली. अरे ठीक आहे. सो रेडी गाईस. काय करता काय तुम्ही? आता याला मी खाली टाकतोय. याला का प्रकारे टाकताय पण? अरे काय बोंगा नाही रे बापा, हे पागल खोपडीचे. दोरी पकड तू बघते का हातात. मोठा करते मोठा करा. लोक पाऊस यायच्या पहिले काम करता आणि आम्ही भर पावसात हे काम करतोय. म्हणजे किती बुद्धिजीवी लोक म्हणायचे. ताण लागल्यावर वीज करायची सवय. आम्हाला नाही, या माणसाला या. हा अरे बापरे, पुरा कॅमेरा मध्ये पाणी आहे. जा रे भाऊ, मला बी ओलं करताय आजारी माणसाला नुसते पागल. गेला आय
मी काय सांगते मग तुम्हाला ते तसं डोकं आहे का? आता मोबाईल फेकून देईन मग मी. डोक सध्या आहे नाही, समोरचा काय सांगतो स्वतःच माहितीये काय करायचं ते. वरती घेच रे, वरती घेच ते मध्यभागी पण एक लाव पटकन. अरे कर आता, कसं करायचं ते. माझ्या हात बांधलेले आहे पा. इथून जो वीर खणतो तोच वीर मध्ये पडतो, त्याची गत ही आहे. अरे नाही ना, तिकडे नका करू ना सनी. अरे सेंटर नाही आहे, पण तरी पण 2 ठिकाणी कर, म्हणजे एका हिच्यावर वजन नाही येणार. रिकामे लल्लू. कुठे नेताय तुम्ही आता? हे इकडे ओढावं लागेल ना माझ्याकडे. यार हे सो फायनली गाईज वरच्या साईडने आम्ही पूर्णपणे पॅक करून टाकलेलं आहे बघा. हे इकडे एक सेंटर घेतला, तिकडे एक घेतला आणि हा एक करतोय. होतंय का नाही? काय करतो काय तू? काय करतोय तू नेमकं? अरे यार या पोराला काहीच जमत नाही रे बाबा. व्यवस्थित कर बरं, कारण की ते तुटलं ना लय मोठं. बघा गाईज केवढा मोठा आहे तो डायरेक्ट. फुल म्हणजे जवळजवळ हा जवळजवळ 8 मीटरचा इतका पडदा पूर्ण बिल्डिंग कव्हर करतोय. आता खाली जाऊन बघूया आपण की कसं दिसतंय नेमकं आहे. सो चला आता मस्तपैकी खाली जाऊया आणि मग दाखवतो तुम्हाला कसं झालंय. तर हवा एकदम खतरनाक चालू आहे, पूर्ण ओले झाले आहे. बॅक साईडने पूर्ण ओला झालाय मी. हे बघा आमचा डुग्गेश्वर काय करतोय ते. हे जे घराचं काम चालू होतं ना स्टुडिओचं, तेव्हा हे सर्व उरलेल्या टाईल्स वगैरे त्याचे तुकडे सर्व. तर चला आता मी खाली जातो मस्तपैकी आणि दाखवतो तुम्हाला की कसं दिसतंय. खालून पण आपल्याला दगड वगैरे लावावे लागतील, नाहीतर ते हवा आली ना तर उडून जाईल. काय आलं? ओके परफेक्ट, एकदम परफेक्ट झाला आता हे. बरोबर आहे का? कव्हर झाले का सर्व? कव्हर झालंय का? पण नावाले काय पाऊस येतोय ना, जाऊ द्या. तो काहीच आता फायनली पूर्ण झालेलं इथलं. काय कोणत्या टाईलचं? थांब ना तर खालून तर बांधू दे. सगळे आता हे झालेलं आहे. विटा आहे ना खाली, इथे विटा आहे ना. आता आपण खालच्या हिच्यावर विटा बांधून देऊ त्याला. पण यार दोरी संपली आहे. होय दोरी संपली बघा, पूर्ण ओले आले. बॅक साईडला दाखव. हे बघा किती ओला आला, फुल ओला आला ना. रेनकोट असून आमच्या काय म्हणतात ते आमच्या अंगावर नको. सॉरी गाईज, सॉरी. मी तुम्हाला हे नाही दाखवू शकत. हा सस्पेन्स आहे. मध्ये काय आहे ना, इथे मध्ये काय आहे ना, हा सस्पेन्स आहे. हे तुम्हाला रेडी झाल्यावर दिसेल गाईज. ओय पडला का रे गाईज? स्टुडिओ बघा फुल असं ग्रीन 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 वाटतोय बघा. पूर्ण प्रॉपर स्टुडिओ कव्हर अप झालाय. इथून ओपन आहे, इथून पाणी शक्यतो मला नाही वाटत एवढं येईन, कारण की इथे भिंती आहे आजूबाजूला आहे ना. असं पाणी येत होतं, हे बघा पूर्ण पाणी येत होतं. आणि हे पाणी ना आता तरी समजा कमी पाऊस आहे, जेव्हा जोरात असतो तेव्हा डायरेक्ट पूर्ण स्टुडिओ लावून जातो. हा हे उडतं हे बघा. हे ओ भाई साहब, चला खाली पटकन. आता अजून एक दोरीचं बंडल लागेल. तानिश रेनकोट घाल आणि पटकन जा बाजारात. एक बंडल अजून लागेल आपल्याला. हा अरे पाणी येतच आता इथे. ऍक्च्युली आम्ही या साईडला पण कव्हर अप करणार होते, पण म्हटलं आधी ते साईज बघू, परफेक्ट असली तर घेऊ. तो एकच पडदा 2000 रुपयाचा आलाय गाईच. काय रेनकोट घे पटकन. हे बघा इथपर्यंत कव्हर झालंय इथपर्यंत. जर कधी हे थोडं अजून खाली आलं असतं ना तर बेस्ट झालं असतं. हे बघा इथे ना, इथे काय होतं माहिती का, हे दिसतंय का? हे बघे पूर्ण पाणी साचलं आता इथे, फुल पाणी साचलं आता. म्हणून मी हे करतोय. हे बघा पटकन दोरी घेऊन ये आपण. हे ना हे याला बांधून इथे बांधून टाकू मस्तपैकी.
मीटरवर दगड ठेवा. सुई धाग्याच्या तोंडच्याच आहे. अरे ते कैचीन ते लायटर लायटर तर त्या खिडकीच्या इथं ते सेफ आहे. मग ते कैचीन लायटर आणि पटकन तुझं आहे मी तुला हे करतो. हा घे ना. दुर्गेश पूर्ण ओला झालाय गाईस, पूर्ण एकदम खतरनाक ओला. आणि ऑलरेडी आजारी आहे, सर्दी खोकला काय 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 बिचारीलं. आता ताप नाही ना? नाहीये. एवढी काळजी कॅमेऱ्याच्या बंदपणे दाखवली असतं अजून चांगलं वाटलं असतं. दाखवतो मी. दाखव. हा कसा कसं खोटं बोलते. अरे हा ना. का बरं आला तू आता? वे यार हे घे चाबीचा पटकन या 5 मिनिटात ये. तो काय जाता हा जातोय दोरी आणतोय, तोपर्यंत मी पण थोडासा सुकून घेतो स्वतःला. खूप ओला झालाय आणि मग आपण बांधूया ते. सो गाईज फायनली आपल्या दोऱ्या आल्या. 2 बंडल आणले आणि 2 तर काही लागणार आणि एकच लागेल. एकच घेऊ आपण आणि एक मध्ये काम होऊन जाईल आपलं. चला आता बघू. भाई पाऊस परत जोरात झाला, फुल जोरात झाला पाऊस. हिच्यात दिसतंय की नाही काय माहिती, पण रिअल मध्ये भरपूर जोरात झालाय पाऊस. चला काही आता याला बांधून घेऊ आपण. आता हिला एक काम करू आपण, सेंटरने कापतो का आधी? 2च साईडला लावू मी तर म्हणतो. 3 साईडला लावायची गरज नाही. तिथून 2 साईडने लावा आणि तिथून सपोर्टसाठी नाही 1 2 बस. हे इथे आणि इथे आणलं का? हे बघा आल्या आमच्या बिटकुरा 4. एक काम करू, 2 याला इथे बांधू, 2 याला तिकडे बांधू, पत्र उलटून देऊ है ना. आता मी पूर्णपणे मस्त बांधून ठेवलेलं आहे. आता त्याला हे बघा, म्हणजे तिकडे एक दोरी बांधली, इकडे एक दोरी डायरेक्ट इथे बांधली, रॅलिंगला बांधली. ओके. तर आता बाहेर जाऊन बघूया की ते कसं झालंय. आपलं जे इतकं सारं केलं आपण ते सक्सेस झालं की नाही झालं नेमकं, तर आता ते बघूया आपण. सो चला आता बाहेरून बघूया. इथून चालायला पण जीव घाबरतो. ज्याची सटकती चप्पल आहे तो तर डायरेक्ट म्हणजे पडून जातो डायरेक्ट. सो हे बघा काहीच पूर्ण बिल्डिंग प्रॉपर कव्हरअप झाली आहे. जे पण आपले विंडोज वगैरे होत्या सर्व कव्हर झाल्या व्यवस्थितपणे एकदम. बघ रे प्रॉपर कव्हर झाली आहे ना. पाय येड हेल्मेट घालून पाऊस पडत होता, हेल्मेट घालून अंग ओलं होईन ना येड्या. 1 नंबर विषय झाला. आता एकदम प्रॉपर पॅक होऊन गेलंय. आता टेन्शन नाही. आता ह्या पावसाळाभर तरी पूर्ण व्यवस्थित काम होऊन गेले. कारण की 2 वर्ष लय त्रास झाला आम्हाला याच्या. तो डुग्गेश्वर एकदम प्रॉपर झालंय काम आपलं, एकदम प्रॉपर. सगळेच फायनली आता ते काम वगैरे आपलं सर्व झालेलं आहे मस्तपैकी, एकदम पद्धतशीर आटपलंय. ओले झाले भरपूर, काही खूप डेंजर हाल झाले, पण फायनली केलं आम्ही ते. कारण खूप त्रास होता, पाणी सर्व मध्ये येत होता. आता नाही येणार. आता हे वर्ष तर आरामात नाही गेलं आमचं. आता पुढच्या ह्याच्यात बघूया काही करता येईल का तिथे. सो चलो आजसाठी बस एवढंच. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा गाईस. चलो बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.